नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ही कहाणी आहे भारतीय जनता पार्टीचं पूर्ण काँग्रेस पक्षामध्ये रूपांतरण होत असतानाची. ही कहाणी आहे एका वैचारिक वाटचालीनं चालणाऱ्या राजकीय पक्षाची हळू-हळू होत असलेल्या अधोगतीची. अर्थात भारतीय जनता पार्टीनं स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. सातत्यानं कार्यकर्त्याला नवीन विचार देणं, सत्तेच्या माध्यमातून समाजातला वेगवेगळ्या सामाजिक सामाजिक घटक आपल्याबरोबर घेणं आणि सतत नवीन नेतृत्व तरुण पिढीचं, ते राष्ट्रीय पातळीवरती पण उभा करणं आणि त्यांच्या माध्यमातून सत्ता राबवणं. आता ह्या सगळ्या कारणानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जे संपूर्ण काँग्रेसीकरण सुरू आहे, ते पुण्यात पण दिसतंय, ते कोल्हापुरात पण दिसतं आहे, ते नाशिकमध्ये पण दिसतंय. धनराज महाडिक हे किंवा धनंजय महाडिक माफ करा, हे कोल्हापूरचे भारतीय जनता पार्टीचे नेते. त्यांचा मूळचा प्रवास वेगळा. पण ते भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेवरती खासदार झाले. आता त्यांच्या मुलाला कृष्णराज महाडिकला महानगरपालिकेचं तिकीट हवंय. पुण्यात तर ही यादी एवढी मोठी आहे. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या कुटुंबात 2 ठिकाणी उमेदवारी मागण्यात आली आहे. त्यांची भावजाई माजी नगरसेविका मानसी देशपांडे तसंच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे चिरंजीव करण हे वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढण्याच्या प्रयत्नात आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांना त्यांचे पुतणे अभिषेक यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. त्याचवेळी तापकीर यांच्या भावजाई माजी नगरसेविका वर्षा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असतील. आमदार सुनील कांबळे यांना त्यांच्या मुलीसाठी उमेदवारी हवी आहे. आमदारांना आपल्या नातेवाईकासाठी तसेच जवळच्या कार्यकर्त्यासाठी उमेदवारी हवी असल्यानं पुण्याचा तिढा हा 90 जागांचा सुटला आणि उर्वरित जागांचा तिढा आता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सोडवणार. तुम्ही म्हणाल ह्यात नवीन काय? नथिंग इज न्यू. भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांची यादी जरी बघितली, तर आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये घराणेशाहीतनं आलेले अनेक लोक आहेत. ते आणि तिथपासून काय होतं, की जेव्हा तुम्ही श्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकता, तेव्हा ते काय म्हणतात? शीर्षस्थ पातळीवरती असा कोणताच घराणेशाहीतनं आलेला नेता नाही. म्हणजे अमित शहा यांचा चिरंजीव तो काही निवडणुकीच्या रिंगणात नाहीये. नरेंद्र मोदी यांचा तर प्रश्नच नाही. असे अनेक नेते सापडतील राष्ट्रीय पातळीवरती, की जे पक्षाच्यासाठी काम करतात. नितीन गडकरी यांचे कुठलेच नातेवाईक नाहीयेत. मला वाटत नाही, की देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीचं सुद्धा राजकारणात येण्याबद्दल ती खूपच लहान आहे. त्यामुळे इतक्यात काही विचार आहे आणि स्वतः फडणवीस म्हणतात, की तिने राजकारणात यावं याबद्दल त्यांचा काही आग्रह नाही. पण हे अपवाद वगळता भारतीय जनता मध्ये इतकी मोठी घराणेशाही आहे आणि आता खरी कहाणी मला तुम्हाला सांगायची आहे, की हे सगळे लोक ज्या इतक्या घाऊक पद्धतीनं पक्षांतर करून येतायत, त्याचे परिणाम काय होतायत? तर जसं मी आता घराणेशाहीतनं सांगितलं, की माझं असं मत झालं आहे, की भविष्यामध्ये फक्त काँग्रेसीकरणच भाजपचं नाही होणार, तर भाजपच भाजपचा स्पर्धक असणार आहे. असं आपण गृहीत धरून चाललो आहोत, की आता सत्तेची सगळी अ, पदं, सत्तेची सगळे लाभ हे भारतीय जनता पार्टीत जाऊनच आपल्याला मिळतील किंवा आपल्याला सुखाची झोप येईल. हे इथपर्यंत ठीक आहे. पण शेवटी हे लोक पक्षामध्ये स्थिरावल्यानंतर जे काही होईल, ते काय होईल याचं एक उदाहरण म्हणजे नाशिकमधल्या ह्या ज्या नगरसेविके पदासाठी इच्छुक असलेल्या वयोवृद्ध अशा कार्यकर्ता महिला आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आणि मग आपण पुढे जाऊ. मी हे केलंय. घरात माझा पैसा नसताना मी आरडीचं कलेक्शन करून त्या पैशामध्ये भाजपचं काम केलेलं आहे. म्हणजे घरातले पैसे घालून पक्षासाठी मी भरपूर पैसा खर्च केलेला आहे. मग तो पैसा जर मला माझ्याकडे नसेल तर मी आज कसं काय काम करू शकतो? पैसा असला तर सगळं असतं. म्हणून मला काहीतरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी माझ्यावर अन्याय दूर करावा आणि मला न्याय द्यावा. तुमच्याही डोळ्यात अश्रू आहेत, भावनिक आहात. आता हीच भावना जवळपास सगळ्या भारतीय जनता पार्टीतल्या मूळच्या कार्यकर्त्यांची असणार आहे. आणि आता काय झालंय, की सगळ्यात मोठं ह्या इन्कमिंगचं रिफ्लेक्शन नाशिक आणि पुण्यात आहे. 2च उदाहरणं दाखवून आपण बघू. नाशिकमध्ये आज होणाऱ्या इन्कमिंगमुळं भाजपा आमदार आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे नाराज आहेत. ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय. काँग्रेसचे शाहू खैरे यांचाही आज भाजपमध्ये प्रवेश आहे. हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात प्रवेश दिला असल्यानं फरांदे यांनी फेसबुकवरती पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी नाशिक भाजप कार्यालयावर नाराज समर्थकासह फरांदे दाखल झाल्या.
प्रवेशाला विरोध करणार होत्या. प्रवेश दिल्यास भाजपमध्ये दुफडी निर्माण होण्याची चिन्ह भाजप कार्यालयाबाहेर फरांदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत केल्या. आजच्या भाजप प्रवेशामुळे नाराज असलेले इच्छुक उमेदवार देवयानी समर्थक शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पुढं भाजपचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनेक वेळेला संकटमोचक म्हणून आलेले गिरीश महाजन यांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेल इथं देवयानी फरांदे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांना विचारूनच विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा प्रवेश होणार आहे. मी तुम्हाला आज खात्रीने सांगतो, आज जरी हा प्रवेश टळला, कारण श्री संजय राऊतांनी पोस्ट करून त्यांची हकालपट्टी केली शिवसेनेनं, त्याला काय लॉजिकली अर्थ नव्हता, पण आज जरी हा प्रवेश टळला तरी हा प्रवेश हा उद्या परवा केव्हा ना केव्हा तरी होणारच आहे. आणि इथे बघा पुण्यात काय चाललंय, पक्षप्रवेशावरून आमदार नाराज झाले. का नाराज झाले? तर त्यांचं असं मत आहे की पुणे महानगरपालिकेच्या नावाची जेव्हा तुम्ही निश्चिती केली तेव्हा ही जी बैठक होती त्या बैठकीमध्ये चर्चा झाली. भाजपने पक्षाबाहेरील नेत्यांना प्रवेश दिल्यामुळं काही आमदार नाराज झाले. त्यांना विश्वासात न घेता हे पक्षप्रवेश झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यामध्ये वादावादी झाली वगैरे वगैरे. जे आता प्रॉबेबल पुढचे विधानसभेचे कॅन्डिडेट आहेत अशांना पण पक्षांना आता प्रवेश दिलेला आहे, त्यामुळे नाराजी असणं साहजिक आहे. हे पण खरं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले की नेते आणि पक्ष दोघांची पण दरवाजे उघडे असले पाहिजेत, हे पण मान्य करूया आपण. पण ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की काँग्रेसीकरण जे भाजपचं सुरू झालं होतं आणि त्या पक्षामध्ये जी एक वेगळ्या पद्धतीची शिस्त होती, ती शिस्त आता दुपडी या पातळीवरती झालेली आहे. अन्यथा देवयानी फरांदे यांनी उघडपणे फेसबुक पोस्ट लिहिणं, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू येणं आणि त्याबरोबरच पुण्याच्या बैठकीमध्ये भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त करणं. तिकडे सुधीर मुनगंटीवार ठीक आहे, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यामुळे ते नाराज आहेत असं जरी गृहीत धरलं तरी त्यांच्या नाराजीनंतर मग जोरगेवारांची चंद्रपूर महानगरपालिकेच्या किशोर जोरगेवारांची तिथे निवडणूक प्रमुख म्हणून असलेली जी नियुक्ती होती ती रद्द होणं, तिकडे लातूरमध्ये अर्चना पाटील यांची नियुक्ती रद्द होणं, हे सगळं याचं लक्षण आहे की पक्ष हा पुढे भाजप विरुद्ध भाजप असाच असणार आहे. कारण तुम्ही विरोधी पक्षात कोणाला शिल्लक ठेवत नाहीयेत. विरोधी पक्षातले सगळे गणंग बनंग खरोखरचे कार्यकर्ते, ज्यांना नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास आहे, असेही लोक, असे सगळे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि स्पर्धा ही तुम्ही आपापसातच करत आहात. त्यामुळे आज जरी हे खूप छान वाटत असलं की इतक्या लोकांची गर्दी झाली आहे, तरी पुढं ही गर्दी गार्दी बनली नाही म्हणजे मिळेल, पण त्याच्या दृष्टीनं ती वाटचाल पक्षाची दिसते. या प्रत्येक घडामोडीकडे आपलं यासाठी लक्ष असेल की जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असा म्हणून ज्या भारतीय जनता पार्टीची ही जी काही वाटचाल सुरू आहे, ती वाटचाल भारतातलं, महाराष्ट्रातलं आगामी राजकारण डिफाईन करणारी आहे आणि म्हणून तिकडे खूप बारकाईने आपल्याला बघावं लागेल. थांबूया आपण.